मित्रांनो आईमुळे दादांनी प्लॅन चेंज केला। याच गडावरून आपण कडेपठारावर जाणार आहोत। हा पहिला प्रवेशद्वार आहे। गोंधळ चालू आहे या लोकांना ना कन्व्हिन्स करता करता तिथून मालसा यांनी बानाई आली ती बघा मागे बघा तिची कारण दोघींना तर सोडणार नाही मी एकीला तसं खेच पडत पायाला बांधून घेऊन एवढं तर नक्की आहे। चल नमस्कार मित्रांनो, चला आता आपली झाली सकाळ। सकाळचे अरे बापरे 10-20 झाले आणि आपण आता चाललोय आपल्या गुरुजींकडे आगलावांकडे। आपले देव येऊन आई आणि दादा गेलेत पुढे। आता आपल्याला जायचं आहे खंडेरायाच्या गडावर। तिथून जमलंच मग कडेपठार। चला दोघांची दर्शन तुम्हाला घडवतो। गाभाऱ्यातून नाही कशी तरी करून आता तिथे आगलावांकडे गोंधळ चालू आहे। त्याचा आवाज तुम्हाला येतोय बघा। चलो आता आगलावांकडे जाऊया पहिला। बघा मित्रांनो, हे आपल्या गुरुजींचं म्हणजेच आगलाव्यांचं घर आहे आणि हे त्यांचं देवघर। जेजुरी गडावर जाण्या अगोदर आगलावे गुरुजींनी आपल्याला आपल्या देवस्थानाच्या ठेवणीबद्दल थोडीशी माहिती दिली, ती ऐकूया। राक्षस होता, त्यांनी देवीचं रूप रेड्याचं घेतलं। रेड्याचं घेतलं दैत्याने। दैत्याने महिषासूर देवीमुळे तू राक्षस आहे ते रेड्या उभा झालाय मग त्याच्या वर बसली मग महिषासूर मारती। महिषासूर रूप आहे ना, हे मूस रूप आहे। हे अलंकार पूजा असं पाहिजे, असं पाहिजे मूळ स्वरूपात। मूळ स्वरूप जेव्हा की आमची बघा इथं जेव्हा मूळ स्वरूप असं आहे तुम्ही अलंकार पूजा केली। इतर कुठे युद्ध नाही ना, आता खंड युद्ध असं म्हणजे आपलं हे चुकलं आपलं यांचं बरोबर आहे। हे खंडेराव भैरनाथ भवानी गावदेवी रक्षक, हे गावदेवी ही ग्रामदेवता आहे आणि तुळजाभवानी आहे ओरिजिनल। आणि रक्षक म्हणजे काका बामन देव काय? तुमचे बामन नाही रक्षक ना, त्याला म्हणलं बामन त्या टाइम जेव्हा तेच बोललो। ब्राह्मणमध्ये आपले रक्षक हत्तीचे रक्षक असतात ते ब्राह्मण कसे जेव्हा हत्तीचे रक्षक असतात ते त्याला नाव पडलं बामन। काय आहे तरी बामन आपला कुठे रक्षक करा तो रक्षक आणि तो बापदेव असतो मिशीवाला मूळ पुरुष आवडते आपल्या फुलाची पुरुष 7 असतात, 5 असतात। मित्रांनो आपण आता निघालोय कडेपठारला। पहिला आपण कडेपठारला जाणार आहोत, तिथे अभिषेक करणार आहोत। मग आपल्या या छोट्या गडावर येणार आहोत जिथे शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची तब्बल 14 का 16 वर्षानंतर पहिली भेट झालेली। चला आता पहिले कडेपठारला जाऊया। हा जेजुरी गडाच्या खालच्या समोर दिसतो ना एंट्रन्स, तो आपल्या जेजुरी गडाचा आहे। म्हणजे त्या अगोदरचा हा बाजारपेठ आहे। जेजुरी खंडेरायाची नगरी। पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे 30 मैलावरील गावी खंडोबाचे हे देवस्थान आहे। खंडोबा हे महाराष्ट्राचे तुळजाभवानीप्रमाणेच कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील ते कुलदैवत आहे। जेजुरीमध्ये खंडेरायाचे 2 गड आहेत। खालच्या गडाला जिथे 200 पायऱ्या चढून तुम्हाला खंडोबारायाचे दर्शन घेता येते त्याच्या पायथ्याशीच सुरेखाचे गणेश मंदिर आहे। त्या गणपती बाप्पाचे दर्शन करून त्यामागेच असलेल्या पुरातन मोठ्या काळ्या नंदीवर हळदीचा भंडारा उधळून त्यासमोर ठेवलेल्या कासवाला वंदन करताच तुम्हाला गडाचा पहिला प्रवेशद्वार लागतो। आणि दुसरा गड म्हणजे कडेपठार, जिथे 9 लाख पायऱ्यांचा उल्लेख केला जातो। मित्रांनो आईमुळे दादांनी प्लॅन चेंज केला। याच गडावरून आपण कडेपठारावर जाणार आहोत। हा पहिला प्रवेशद्वार आहे। मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य द्वार। चला आता बिंदू पाया पडून या गडाची सैर करूया। आपल्या असे खंडे पावले आपल्याला मिळणार। गडाच्या सुमारे 200 दगडी पायऱ्या चढून जाणे सर्वांना शक्य नव्हते, खास करून वयोवृद्ध लोकांना। त्यांच्यासाठी पालखीची सोयही उपलब्ध आहे। आपली आई देखील पालखीने गेली होती, ती पहा। प्रवेशद्वार लागलेला आहे। असे छोटे छोटे प्रवेशद्वार हे बघा।
आपल्याला लागत राहतील. कुठे आई? पालखीमध्ये पालखीमध्ये बसली आई? नाही आपली आई पालखीने गेली आई. हां आई आपली पालखीने गेली. बुवा पालखी चालले आता आई बसले. आणि इथे असे मध्ये मध्ये तुम्हाला खूप सारी दुकानं मिळते. इथे प्रसाद इथे पण झाड आहे स्वामींचं. हे झाड लोक शोधत होते अक्कलकोटपासून. मी विचारा. उमाजी नायकांच्या पुतल्याला प्रणाम करून आपण आपल्या खंडेरायाच्या भेटीच्या पुढच्या प्रवासाचा टप्पा गाठण्यासाठी शिड्या चढू लागलो. वाटेतच एक कासव आणि पुढचा प्रवेशद्वार लागला. त्या प्रवेशद्वाराशेजारीच गोंधळ चालू होता. गड चढत असताना पावलोपावली तुम्हाला अशी गोंधळ घालताना दिसतील. आणि त्यांचं गोंधळ ऐकताना गड कधी संपूर्ण पार केला हे कळणारही नाही. बघा ना, या मुख्य भव्य अशा प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर असलेल्या कासवावर भंडारा उधळून आत प्रवेश करताच मोठ्याल्या दगडी पायऱ्यांचा टप्पा लागतो. या पायऱ्या चढताना मन भारावून जाते मित्रांनो. कारण कोणी एका काळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शहाजी महाराज याच पायऱ्या चढून आपल्या खंडेराच्या दर्शनाला आले होते, हा इतिहास सांगतो. आणि या मोठ्याल्या पायऱ्यांचा टप्पा संपताच नजरेस पडते ते आपल्या खंडेरायाचे मेन प्रमुख असे देवस्थान आणि त्याच्यासमोर दिमाखात उभ्या असलेल्या 4 पाषाणी दीपमाळी. पहा ना, सोन्याची जेजुरी का म्हणतात हे तुम्हालाही आता समजेलच. गडावर सर्वत्र होत असलेल्या पिवळ्या हळदीची उधळण आणि त्याचबरोबर डोंगरमाथ्यावर पिवळ्या फुलांचा ऱ्हास याचमुळे जणू काही या आपल्या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणून संबोधले जाते. मेन खंडेरायाचं स्थान आहे ना कडेपटा, त्याला 9 लाख पायऱ्या म्हणून संबोधलं जातं. तिथे चाललो. याच गडावरनं त्याची वाट आहे, दुसरी वाट. दुसरं तुम्ही शिड्यांच्या थ्रू तिथून पण जाऊ शकता आणि हे बरं पडतं. आपल्या आईला जास्त चढता येणार म्हणून इथे तिला डोलेनी पाठवली. आता आपण इथून कडेपटाला तिथे अभिषेक करूया, मग इथं दर्शन करायला जोडीदार आले. इथून खंडोबाचं दर्शन करून बाहेर जायचं. कशी वाटलं का डोलीची सफर? घाबरली वाटतं. तर दादा बोलतो इथून बाहेरच पाया पडेल, ज्यामध्ये तुम्हाला गडाची आणि सभोवतीच्या परिसराची सफर घडवतो मी. हे बघा इथून 4 दीपमाळ आहेत ना, त्याच्या बाजूला परिसर दाखवतो तुम्हाला. की खंडेरायाची तलवार आहे, हा पूर्व दरवाजा आहे. तिथे त्याला काय अभिषेक दिला गो. चला पटापट धावती भेट घेऊया. आणि मल्ले दैवत तिथे आहे. मार्तंड देवस्थान जेजुरी कार्यालय इथे आहे. ही बघा ती खंडेरायाची खंडा तलवार. त्याचे रील आणि व्हिडिओ तुम्ही खूप यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर बघत असाल. तर आपण इथून दर्शन करून जाऊया. इथे बहिरी भवानीचं मंदिर जिथे अभिषेक होतो आणि इथून दर्शनाची रांग पण चालू आहे. आणि सभोवती आणखी मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. मंदिर आहे. राजे उमाजी नाईक यांची तालीम इथे लिहिले. तालीम करायची काय महाराज. नंतर आपल्याला कडेपठारला जायचं आहे. हा पश्चिम दरवाजा.
महाराष्ट्र देवीची मूर्ती आहे, दाखवतो. इथं आपला मारुतीराय आहे. तर आपण लास्ट टाइमला साफ केलेला आपल्या हरकत आहे. शेंदूरहित मारुती हा मंदिराचा मागचा परिसर आहे, जिथे उमाजी नायकांची सर्वांची जागा होती ती. आणि हा सभोवतालचा परिसर आहे. सुंदर गड आहे मित्रांनो. मला इथे या गडावर यायला आणि दर्शन घ्यायला खूप आवडतं. चला असं दादा इथे थांबला आहे. प्रदक्षिणा कंप्लीट करूया, जेणेकरून तुमची पण होईल माझ्या थ्रू. आपल्याला आज तिथलं आपलं दर्शन घ्यायला नाही भेटलं. हॅलो कंप्लीट करूया. इथला भला मोठा काश बघा. काशवर उभं राहून सर्व भंडार आणि खोबरं उधळतात. महाराजांच्या गडावर ही प्रथा येतली मित्रांनो. आपणही करणार आहोत, पण कडे पठारावर. चला पटपट निघूया, कारण तो ट्रेक मोठा आहे. ही बघा मित्रांनो, ही खंडेरायाची पालखी आहे. या पालखीतून खंडेरायाची ज्या चंपाषष्ठी असते ना, त्या मोठी जत्रा भरते इथे. या पालखीतून सगळी मिरवणूक निघते आणि खूप जल्लोष असतो मोठा. तो बघा एक तलाव आहे आणि हा जेजुरी गडाचा सभोवतालच्या परिसराचा एक ओव्हरव्ह्यू. मिठा नदी तिला मिठा नदी ना सॉरी कडा नदी, तिथे आपण पहिला दरवर्षी आंघोळ करायची. आता जमत नाही आणि इथे पण अभिषेक चालू आहेत. पालखीचं दर्शन करूया आणि पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता या पश्चिम दरवाजातून आपण चाललो आहे कडेपठार दर्शनाला. तिथेच आपला अभिषेक होणार आहे. आई पण येते, व्हेरी गुड. सुवर्णाताई येते. आईच्या पुढे ते आजोबा पण येतात. इच्छा असली की मार्ग सापडतो म्हणतात ना, त्यातला भाग. सो मित्रांनो, बघा या पश्चिम दरवाजातून इथून आलात ना, हा आपल्याला दुसरा दरवाजा लागतो, जो कडेपठारांचा एंट्रन्स बोलू शकता. इथून आपला ट्रॅक चालू होतो कडेपठार किल्ल्यापर्यंत. तुम्हाला दाखवतोच मी. चला. आईचा आणि ताईचा उपवास होता. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणून त्यांना कोल्ड्रिंक देऊन पुढचा ट्रेक करण्यासाठी स्फूर्त करण्यासाठी आपण हा पहिला ब्रेक घेतला होता मित्रांनो, जेणेकरून त्यांनी हा ट्रेक पूर्ण करावा. सो मित्रांनो, आपण या प्रवेशद्वारातून एंट्री करत होते. बघा इथे खंडेरायाची जुनी अशी प्रतिमा होती आणि आता सिरियल नंतर अशी झालेली आहे. यातून आपण आता एंट्री करत आहोत. तो हा महाद्वार कडेपठारचा. कडेपठार हे जेजुरीतील प्रमुख आणि पूर्वीपासूनचे स्थान आहे मित्रांनो, आणि ते जेजुरीच्या गावापासून 400 फूट उंचीवर आहे. बघा मेन प्रवेशद्वार क्रॉस करून तुम्ही थोडेच पुढे आलात ना, तुम्हाला अशी पायवाट भेटते. ते 2 वाटा फक्त. इथून पण जाता येतं, पण इथून सर्व खडी आहेत. इथून जाऊ नका, इथूनच जावा. पायात चपला नसेल तर ही वाट बरी वाटते. आणि हा आजूबाजूचा परिसर. मी पहिली नंदी दिसली आपल्याला. आणि संपूर्ण आता पायवाट बऱ्यापैकी तिथपर्यंत अशीच आहे, नॉर्मल आहे. मग पुढे परत खडकाळ रस्ता आहे. जेजुरी गावापासून 1.5 किलोमीटर गाडीने तुम्ही विजाळा गावापर्यंत पोहोचता येते. कडेपठार हे खंडोबाच्या अवताराचे मूळ स्थान आहे. या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन्न झाला होता, म्हणून या परिसराला विजाळा म्हणतात. पायरी मार्गही तिथूनच सुरू होतो. हे बघा मित्रांनो, इथे पहिल्या पायऱ्यांचा टप्पा संपून तिथे दुसरा चालू होतो लगेचच. एवढंच टप्पा आहे आणि इथून तुम्ही मगाशी वाट दाखवली ती इथून येते. ती खडकाळ आहे, पायाला जाम दगडी लागतात. तर इथून येऊ नका, इथूनच या. इथे वासरू बघा बिचारा चारा खाते. ही खंडेरायाची कृपा म्हणायला लागेल की भर 12च्या सुमारास हे लोक कंटाळलेलं असं मस्त सावली पडलेली. आता परत ऊन आला. ऊन सावलीचा खेळ हा आपला पूर्ण कडेपठारापर्यंत चालत राहणार.
त्याच्या बाजूला असं हिरवळ आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही. तो पायरीचा पॅच संपला, तिथून हा दुसरा पायऱ्यांचा पॅच इथपर्यंतच आहे. तिथून आता असं ॲक्च्युअल गडांचा ट्रॅक असतो ना खडकाळ, तसा चालू होतो. तो कुठपर्यंत आहे तो पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. चला, हे वारुळ आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो की हे मुंग्यांचं घर असतं मित्रांनो, सापाचं घर नसतं. यात साप फक्त मुंग्यांची अळी खायला जातो. हे पहिलं वारुळ लागलं आहे आपल्याला. पुढे लागतं का बघूया. हा वाटतं पुढे पण आहे. आणखीन एक वारुळ दिसलं आहे, चला दाखवतो तुम्हाला. हा दुसरं वारुळ बाजूलाच लिंबोश्वर बदलच्या काकांचं स्टॉल आहे, की तुम्ही थंड पेय पिऊ शकता. इथे एक छोटेखानी मंदिर आहे, पाषाण मंदिरच आहे मित्रांनो. त्याच्या बाजूला आहे बघा ना, ह्या लगोऱ्या रचलेल्या असतात. हे लगोऱ्या का रचतात तर नवीन जोडपं येतं ना, त्यांच्या इच्छेनुसार ते लोक हे एकावर एक दगड असे रचतात. जेवढे जास्त दगड रचले जातात तशी त्यांची धारणा आहे की त्यांची इच्छा पूर्ती होईल. चला, आता इथून अशीच खडकाळ वाट आहे की तुम्हाला ते बघा छोटासा दरवाजा दिसतो ना, तो दरवाजा त्याच्या थोड्याशा अंतरापर्यंत तुम्हाला टाईम लॅप्समध्ये दाखवतो मी. कडेपठारगडाचा एक इतिहास असाही सांगितला जातो. विजाळे गावाच्या पायथ्याला शंकराची भली मोठी मूर्ती आहे. तिच्या बाजूच्या कमानीतूनच पायरी मार्ग सुरू होतो. या रस्त्यावर सुमारे 750 पायरी आहेत. जुन्या काळी हा पायरी मार्ग नव्हता, डोंगरातील पायवाटेने चढावे लागत असे. अलीकडेच ट्रस्टने या पायऱ्या बांधल्याचा उल्लेख आहे. काही टप्पे पार करून गेले तर रस्त्याचे पश्चिम बाजूस हे घोडे उड्डाणाचे स्थान आहे. पुढील चढण पार करून थाप्यावर पोहोचता येते, जिथे थांबून तुम्ही थोडी विश्रांती घेऊन शीतपेय पिऊन पुढच्या प्रवासाला सर करू शकता. मित्रांनो हे बघा, पुणे दरवाजापर्यंत पोचलो आहे. आपली आई आणि ताई मागे राहिले. कुठे राहिले लोक? करून आला तर तुम्ही लोक दर्शन? मित्रमंडळी कडेपठाराचं दर्शन करून आलेत. कसं वाटलं वरती जाऊन? खूप छान वाटलं देवाचं दर्शन घेऊन, एक नंबर. नक्की बघा. हे बघा मित्रांनो, ह्या दरवाजातून आत आल्यात ना की असा सुंदर परिसर आहे आणि ते आपल्या खंडोबाचं स्थान. आणि बघा पर्यटकांनी आणि भक्तांनी काय केलं आहे, तिथे एंट्रन्सवर बोर्ड लिहिला आहे पर्यटकांच्या सूचनेमध्ये, प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे कचरा करू नका. देवाच्या इथे पण घाबरत नाहीत चालेल लोक. आणि तुम्ही पावसाळी वातावरणात याल ना, हा पूर्ण डोंगर पिवळ्या फुलांनी बहरलेला असतो. त्यामुळेच त्याला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. आणि आपला गड बघितलात तर हळदीने पिवळा. आणि आपला खंडोबा आहे सोन्याचा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि आपलाही कुळदेवता आहे ते, तुळजाभवानी आणि खंडोबा आहे. आणि आपल्याला गेल्या वर्षी भटजीने सांगितलेलं की श्रीकृष्णांचं पण कुळदैवत खंडोबा होते करून. त्यातलं पूर्ण प्रमाण माहीत नाही, सांगेन कधी ते गुगल करून. तर बघा त्या गेटपासून इथपर्यंत अशी दगडी वाट आहे. त्यानंतर अशी तुटकी दगडांचीच पायऱ्यांची वाट आहे. एवढा सुंदर गड, इतकं पवित्र देवस्थान आणि हा सुंदर नजारा, त्यात ही घाण. लोकांना एवढ्या सुंदर ठिकाणी घाण करायला आवडते कशी ना, ही विकृती आहे. काय सांगणार. आपलंच देवस्थान समजून जरा साफसुथरेपणा ठेवा, जेणेकरून मागच्या येणाऱ्या पर्यटकांना नावं ठेवायला जागा मिळणार नाही. काय ना, यायचं म्हणून येतात. हा गड होता, इथून आपण या पायऱ्या उतरून आलो ना, तो हा पॅच होता. त्याच्यापुढे तुम्हाला खडकाळ पॅच पण दाखवला. आणि आपली फॅमिली बघा थांबली तिथेच. एवढी लांब आहे आपल्यापासून, दाखवतो तुम्हाला किती लांब आहे ते. एवढी लांब आहेत आपल्यापासून. येऊ द्या त्यांना, आता कंटाळा करतील. इथून जावा पुढे तुम्ही, आम्ही लोक नाही आहेत. कुठे आला बाबा हारबीर घालून? हारबीर घालून कुठे घाला? वार आहे खंडोबाचा. हां, मग तू एकटा जा. बघा एवढ्या लहान मुलाचं वार आहे खंडोबाचं बोलतो.
आणि आपण परत चाललो आहे खाली एवढा कठीण गड उतरून. का तर आई बिचारी थांबली तिथे तिला घ्यायला. बोलते मी नाही चढणार गड, सो तिला घेऊन येऊया. लिंबू सरबत पियालो ना आपण तिथे तरी थांबवून ठेवूया तिला, जेणेकरून सावळीत तरी बसेल. इथे खडी लागतात यार. चलो तिला घेऊन येऊया. सो मित्रांनो आली आहे इथपर्यंत. हे बघा दिसलीच आहे मला ती, बघा येते. चला तिला घेऊन येऊया. नाही जमलंच तर तिला इथे बसून जाऊया. हे बघा फायनली आली आहे आता. चल वरती बघ. अगं इथे 4-5 पायऱ्या चढून तिथे सावलीत तर बस. शरबत आहे ते लिंबू सरबत. मागे वळून बघ, तुला प्राऊड फील होईल की कुठून कुठपर्यंत आली असती. बघ तर एकदा मागे वळून. माझं आणखी एकदा बघ. काय गड्याला घाबरते. बघितलं ना तुझ्या म्हाताऱ्या बायका केल्या त्या, नऊवारीवाल्या आजीच्या वयाच्या होत्या त्या. या लोकांना ना कन्व्हिन्स करता करता तिथून म्हाळसा यांनी बानाई आली. ती बघा मागे बघा तिची कारणं. दोघींना तर सोडणार नाही मी. एकीला तसं खेच पडत पायाला बांधून घेऊन जाईल एवढं तर नक्की आहे. चल मागे बघ एकदा तर मागे बघ. प्राऊड फील नाही करत एवढी लांब आलेस. मग आता किती राहिले. हाती पण केले, शेपूट पण केले. शेपूटचे 2-3 केस बाकी राहिले. चला हे बाई इथे थांब. बाहेर जर कंटाळा आला तर मग तिथून डिसाईड कर. लिंबू सरबत. ही मित्रांनो 4थी बॉटल जी पर्यटकांची उचलत जाते बघा. मूर्ख झाले. चला कचऱ्याच्या डब्यात टाके आणि लोकांना वरती चढूया पूर्ण गडापर्यंत. सो फायनली या दोघींना आपण इथपर्यंत आणण्यात सक्सेस झालो आहे. ती बघ आली बघ तुझ्या मागे झालेली. ही बघ ती बघ वरटली बघ तुझ्या मागूनच गेली साळुंकी. चलो आता या लोकांना पूर्ण गडापर्यंतच नेऊया. मित्रांनो इथून आता ह्या लोकांना दोघींना परत घेऊन आपण आपला गडापट्टीचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. ते बघ हे बघ इथे किती लांब आहे सांग मला. हे बघ तिथे आपल्याला जायचं मित्रांनो. आपली बॅटरी झाली आहे 30% वर. अशी हां मग ती बघ ती तरी सरळ चढते बघ. इथून इथे इथून तिथे जा. आणि एकच पाय का बेंड करते. एवढा पायऱ्या अरे एवढ्या का लांब लांब आहेत ते पायऱ्या. कळत बसलेलो मित्रांनो. तिथून शॉर्टकट मारला तिथून इथे संपतो आणि आता परत ए हा इथून जा. इथून दगडातून हे बघ शिड्या नाहीत. जा इथे बाजून दगडातून जा. ही फुलं बघा किती सुंदर आलेत. एक नंबर. जा इथून. तिथे वय नाही खास नाही. हा चल. रस्त्याच्या पूर्व बाजूस एका पश्चिमाभिमुख डोंगर कपारीत बानुबाईचे स्थान आहे. बानाई ही खंडोबाची दुसरी बायको. ही धनगर समाजाची असल्याचे मानले जाते. तर काही कथांमध्ये ते धनगरांनी सांभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात. ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचेही मानले जाते. या बानाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला. आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसऱ्या विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले. म्हणून खंडोबाने बानाईला निम्म्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बानाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे. आपला अभिषेक बाकी आहे. भटजीची 2दा फोन येऊन गेले म्हणून आपण घाई करतोय आणि आपल्याला चेकआउट करायचा टाईम पण आपला आलेला आहे. 12 वाजताचा चेकआउट होता. आता वाजले 1:30 आणि 12 नंतर
पर आवरचे 100 रुपये त्यांनी सांगितलेले. सो पटापट निघायला लागेल आपल्याला अभिषेक करून. घाबरू नका मित्रांनो, तुम्हाला सर्व गडाची सफर तर मी करवणार एवढं नक्की. सो मित्रांनो ही लोक जे येतात नाही पायरी मार्गाने येतात आणि ते बघा लविश लांब लांबपर्यंत दिसत ना. लविश त्यांच्या मागे ताई आणि आई आहे. आपण या मार्गाने आलो आणि आता आपण जवळ आला. हे बघा हे आपलं खंडाळ्याचं मेन स्थान कडेपठार. कडेपठारला पोचलेलो आहोत. हे बघा देव करो आई आणि ताई पण इथपर्यंत येऊ. हे कडेपठारचं प्रवेशद्वार, देवस्थान कडेपठार. जय मल्हार. तर त्या मेन गेट नंतर मित्रांनो हा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून आपला गड आता सुरू होतो. प्रवेश करताच इथे नागेश्वराचं मंदिर आहे, इथे श्रीरामाचं मंदिर आहे, इथे आपलं मारुती आहे आणि इथे खाण्यापिण्याचे हॉटेल्स आहेत प्रसाद बिसादाचे. जे पुढे आपला गड चालवतो तुम्हाला दाखवतो पुढे. सो मित्रांनो हे बघा हे आपले कडेपठार देवस्थान हा गड मेन तुम्हाला दाखवतो. इथे पण कासव आहे आतमध्ये. इथे आपल्याला शूट करायला परमिशन नाही. आपण इथलं बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो. छोटा आहे खालच्या गडाच्या कम्पेअरमध्ये, पण सुंदर आहे. इथे पण आपला अभिषेक होईल, गर्दी नाही आहे अजिबात. हे बघा इथे नंदी आणि मारुतीरायाची मूर्ती आहेत. आपला खंड्या सॉरी बाबू. आपण आता अभिषेकासाठी आत चाललो आहे. आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही आहे. तुम्हाला अभिषेक बाहेर जर तळीभंडार झाला तर दाखवतो तुम्हाला. चला. गर्भगृहात प्रवेश करताच आयताकृती योनीत खंडोबा व म्हाळसा यांची द्विलिंग आहेत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा इत्यादी प्रतिमा आहेत. या प्रतिमेच्या मागे खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या मूर्तीच्या उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे, तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्तंड प्रतिमा आहे. पाठीमागे देवळीत बसलेली सुमारे 3 फूट उंच व 2 फूट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे. सो मित्रांनो आपला आता आतला अभिषेक झाला आहे. तर तुम्ही बघितलात. आज पहिल्यांदा तुम्हाला दर्शन घ्यायला भेटलं. आता आपण प्रदक्षिणा मारतो. हे बघा इथे कासवावर आपली तळी भरली जाणार आहे. तुम्हाला दाखवतो. हा जोडा देवाला काय सांगा मागाज मल्हार मार्तंड देवा नलावडे आणि केरी कुटुंबाने केले देवा, कुल धर्म कुलाचार देवा, जेजुरगडा देवा, पावनकर देवा, इडापिडा अंधी देवा, मनातली इच्छा पूर्ण कर देवा, नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये भरभाट कर देवा, दिलेले बालगोपाळ चुका देवा, चुकाचा संसार देवा, वादी दुश्मनांचं काय चालू नको देवा, तुमच्या भांडारला इच्छा देवा, चाललेली सेवा देवा, मान्य करा देवा, काही चुकलं माकडं वा पादरामध्ये घे देवा, त्यांच्या हितानं वाचतो देवा, धंद्यामध्ये भरभराट होऊन देवा, तुमच्या भांडारला इच्छून देवा, त्यांच्या हितानं वाचतो देवा, वा देवांना सदानंदाचा हात लावा सगळ्यांनी. हर हर महादेव, हर हर महादेव. चिंतामणी मोर्या, चिंतामणी मोर्या. आनंदिता उदे उदे, आनंदिता उदे उदे. बैरीनाथाचा चांग बोले, बैरीनाथाचा चांग बोले. बोल अहंकारा, बोल अहंकारा. सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. कडेपठार महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. उभं राहायचं. सदानंदाचं येळकोट उधळायचं. येळकोट येळकोट जय मल्हार. परत एकदा बघा. परत एकदा खाली बघा. परत हात लावायचा आणि आपण आगडधुम नगारा, आगडधुम नगारा. सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी. देवाले जेजुरा, देवाले जेजुरा. निळा घोडा, निळा घोडा. पावमे तोडा, पावमे तोडा. कमरी करगुटा, कमरी करगुटा. बिंबी हिरा, बिंबी हिरा. मस्तकी तुरा, मस्तकी तुरा. अंगावर शाल, अंगावर शाल. सदाई लाल, सदाई लाल. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आपण जावा. मल्हार मार्तंड देवा, त्यांनी केले वाकुल धर्म कुलाचार देवा, पावन कर देवा, इडा पिडा अंधी देवा, मनातली इच्छा पूर्ण कर देवा, चूक लागू दे देवा, चुकाचा संसार चालून दे देवा, अशी सेवा घडून दे देवा, त्यांच्या घेऊन वास्तवी देवा.
ह्या भाग्यापेक्षा अधिक भाग्य देवा मनातली कामं जगा जगाला पावल्या भक्ताला बोलवा शांती. सो मित्रांनो तळी भंडार पण आपला पूर्ण झाला मस्तपैकी आणि देवदर्शन पण पूर्ण झालं. आता जाता जाता आपल्या मारुती राहायला बाया पुढे 3 दिवस झाले आपल्या मारुतीला आपण भेटलो नाही. चला इथून बघा आज गर्दी नसल्यामुळे ना बाहेरूनच खंडेरायाचं दर्शन सुंदर होतं. इथे जय मल्हारची रांगोळी कासव आहे मोठा हे बघा. इथूनच खंडेरायाचं सुंदर असं दर्शन होतं आहे. तुम्ही पण करून घ्या. चलो आता आपण जाऊया आपल्या आगलाव्यांच्या घरी. तर हा व्हिडिओ या गडावरच संपूया. ह्याच्या पुढचा व्हिडिओ गोंधळाचा असेल कदाचित. संपूर्ण गोंधळ कसं घालतात ना त्या आगलाव्यांकडे तुम्हाला दाखवतो. तर चला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल त्यांनी कमेंटमध्ये जय मल्हार तर लिहाच आणि कमेंट नक्कीच करा कसा वाटला तो व्हिडिओ. चला भेटूया आता आपल्या देवदर्शनाच्या सिरीजच्या नेक्स्ट भागात.